विद्यार्थी मित्रांनो, NSS या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जे काही श्रमदान केलेलं असतं, त्या श्रमदानानंतर विद्यार्थ्यांच्या वैचारिक भावनांचाही विचार करून साधारणतः जेवण झाल्यानंतर, दुपारचं जेवण झाल्यानंतर विविध विषयांवर चांगली व्याख्यानं आयोजित केलेली असतात. सर स्वामी मुक्तानंद महाविद्यालयामध्ये गेल्या 30 वर्षापासून विज्ञान शाखेमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहेत. त्याबरोबरच सरांना थोडीशी सामाजिक जाण आहेत, पर्यावरणीय जाण चांगली आहेत. विद्यार्थ्यांना थोडंफार चांगलं मार्गदर्शन करता यावं म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये कोणताही उपक्रम असला आणि महाविद्यालयातील आपल्या प्राचार्याने जर समजा फोन केला तर हक्काचे सर म्हणून विभांडिक सरांना बोलवलं जातं आणि सरांचं कधीही नाही नसतं. आज आपण कोकाटे सर नव्हते म्हणून 2 पाहुण्यांना परत फोन केला होता. त्यांनी आपल्याला सांगितलं की नाही, आज आम्ही इथे नाही आहेत, उद्या येऊ, परवा येऊ, असं या पद्धतीने. परंतु सरांनी आपण ज्याला म्हणतो ना ॲक्सिडेंटली आपलं निमंत्रण स्वीकारलं आणि या ठिकाणी आले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सरांना विनंती करतो की आमच्या या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करावं. थँक्यू. सर्वप्रथम मला आज आमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गमे सर, त्याचप्रमाणे NSS या विभागाचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी आमचे मित्र सन्माननीय प्राध्यापक चौधरी सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मला नेमकं नाव माहीत नाही, पण सगळ्यांचे मी मनस्वी आभार मानतो. आणि आपण सर्वजण माझे 2 शब्द ऐकून घेण्यासाठी इथे थांबलात, बसलात, त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनस्वी आभार मानतो. माझा जो विषय आहे तो विषय व्यसनमुक्ती आणि त्या विषयावरती बोलण्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज ह्या क्षणाला आमच्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंगचं वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज चालू आहे. काही ॲक्टिव्हिटीजचा मी होस्ट होतो. सन्माननीय सरांचा फोन आला आणि त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं की आणि मी याच्यातून गेलेलो आहे की जो कार्यक्रम अधिकारी असतो त्याचा जीव कसा टांगणीला लागतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगातून सामोरं जावं लागतं. मी तात्काळ त्यांना सांगितलं की फक्त मला 10 मिनटं द्या. आमचा प्रोग्राम मी हँडओव्हर केला आणि ताबडतोब निघालो. त्याच्यात मी खूप मोठा तीर मारला असं काही नाही. फक्त मला वैयक्तिकरित्या तुमच्या महाविद्यालयाबद्दल जे आकर्षण आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ते म्हणजे तुम्हाला माहीत नसेल की तुमचं महाविद्यालय हे किती नामांकित आहे आणि ते जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या कालावधीतून जात होतं त्याचा साक्षीदार मी आहे. आपल्या गावातलं सर्वात प्रथम नामांकित महाविद्यालय म्हणजे जनता महाविद्यालय. आपल्या गावातलं सर्वात आदरणीय, सर्वांचं शिक्षणाचं प्रमुख स्थान म्हणजे तुमचं महाविद्यालय. एवढंच नाही तर येवला या गावातील जे काही ऐतिहासिक घडामोडी झाल्या, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग उद्भवले, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यावेळेला तुमच्या महाविद्यालयातील त्या काळातले प्राचार्य श्रीयुत आदरणीय खांडेकर सर, खंडार सर आणि त्या काळातले जे वेगवेगळ्या काळातले विद्यार्थी होऊन गेले की ज्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आपला ठसा उमटवला, त्यापैकी एक आजचे प्रमुख पाहुणे होते ते म्हणजे सन्माननीय कोकाटे सर.
आपल्या महाविद्यालयाच्या गॅदरिंगसाठी त्या काळापासून गावातली लोक वाट पाहून राहायचे आणि त्या काळातले जे प्रमुख पाहुणे होते त्यामध्ये जर नाव घेतलं तर तुम्ही चकित व्हाल की सर्वांची आवडती त्या काळातली हिरोईन स्मिता पाटील. स्मिता पाटील आपल्या महाविद्यालयामध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि खूप मोठी परंपरा आहे. अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं तर मी जेव्हा ह्या गावामध्ये 10वीला शिकत होतो त्या काळातील कोकाटे सर तेव्हा महाविद्यालयामध्ये होते आणि महाविद्यालयातल्या मुलांनी एकत्र येऊन आपल्या गावाची जी काही हिस्ट्री आहे, आपल्या येवला तालुक्याची जी हिस्ट्री आहे त्याच्या पाऊलखुणा म्हणून एक मोठं मासिक तयार केलेलं आहे आणि ते मासिक आम्ही कधीकधी अभ्यासू म्हणून किंवा अभ्यासाला एक दिशा देणारं म्हणून त्या ठिकाणी त्या मासिकाचं एक प्रकार आम्ही पारायण केलेले आहेत. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी शिकता आहात ते महाविद्यालय खूप नामांकित आहे, ते महाविद्यालय अतिशय वलयांकित आहे. त्या महाविद्यालयातून बाहेर पडलेले जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, ते आज वेगवेगळ्या पदावरती काम करत आहेत आणि मला वैयक्तिकरित्या जेव्हा असं वाटलं किंवा येवला तालुका, आवाज येतो आहे ना, हे थोडा कधी कधी त्या ठिकाणी वेगळा आवाज येतो, तर मला असं वाटलं की आपण येवला तालुक्याचा अभ्यास करावा, येवल्याचं नेमकं महत्त्व काय आहे ते बघावं. ह्यासाठी मला सरांनी सांगितलं की तुम्ही काही पुस्तक वाचन करू नका, माझ्याकडे या. आणि तुमच्या महाविद्यालयातल्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक बघितलं. त्या काळातल्या मुलांनी एक संशोधनपर म्हणून ते काम केलेलं आहे आणि तेव्हा मला कळालं की बा येवला तालुका आणि येवला तालुक्यातलं जे शेवटचं गाव आहे तिथे रजाकार असताना काय काय घडामोडी घडल्या, तेव्हा मंदिरं कशी होती, तेव्हा लोकांची राहणीमान कशी होती. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही असं समजू नका की तुमचं महाविद्यालय त्या ठिकाणी खूप काही वेगळं आहे. ते अतिशय वेगळी भूमी आहे आणि सर्व येवला वासियांसाठी एक आदराचं स्थान आहे. आता थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतो की जो माझा विषय आहे तो विषय आहे तो म्हणजे व्यसन आणि व्यसनापासून मुक्ती कशी मिळवायची. काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कळायला पाहिजेत की आपण कुठले आहोत, आपली परंपरा काय आहे, आपलं घर कुठलं आहे. त्या अर्थाने सांगतो की आपला जो प्रदेश आहे महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्राची परंपरा फार वेगळी आहे. महाराष्ट्राची परंपरा इतकी महान आहे की आपण आपल्या देशामध्ये जेव्हा जेव्हा बाहेर जाऊन विचारतो, जेव्हा आपण पंजाबला जातो तेव्हा पंजाबचे लोक, शीख धर्मीय लोक आपल्याला विचारतात की आप कहाँ से हो. आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं की मी महाराष्ट्रातला आहे, मी येवल्यातला आहे, तेव्हा त्यांना इतकं बरं वाटलं, कारण की संत ज्ञानदेव, संत तुकाराम आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये ज्यांच्या ओव्या आहेत ते म्हणजे संत नामदेव. म्हणजे महाराष्ट्रातून पायी पायी पंजाबमध्ये गेलेला हा माणूस मराठीमध्ये कौन करत करत गेलेला आणि पंजाबमध्ये जाऊन त्यांनी महाराष्ट्राची कीर्ती पसरवली आणि त्यांनी इतकं छान लिहिलेलं आहे, त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे समाजाला. त्यांचे जे अभंग आहेत ते अभंग जसेच्या तसे त्यांनी शीख धर्मीयांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र प्रदेश कुठे राहिला, पंजाब कुठे राहिला, पण आपण सर्वांनी कसं वागलं पाहिजे, आपण सर्वांनी कसं पुढे गेलं पाहिजे, आपल्या भारतातली एकता कशी प्रकट झाली पाहिजे, आपण सर्व समान पातळीवरती आहोत, आपण मुळामध्ये माणूस आहोत, आपण मुळामध्ये त्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे, कशी प्रगती केली पाहिजे, बंधुभाव कसा टिकवला पाहिजे, ह्यासाठी त्यांनी हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास केले आणि त्यांनी महाराष्ट्राची पताका खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पंजाबपर्यंत त्या ठिकाणी फडकवत नेलेली आहे. म्हणजे पूर्ण देशाला मार्गदर्शन करणारा हा महाराष्ट्र आहे, पूर्ण जगाला बंधुत्वाची भावना शिकवणारा महाराष्ट्र आहे. आपण इतक्या पुण्यवान चांगल्या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि ज्या लोकांनी तरुणांनी कसं वागलं पाहिजे, तरुणांनी कसं शिकलं पाहिजे, तरुणांनी कसा इतिहास निर्माण केला पाहिजे उदाहरणं दिलेली आहेत, स्वतःची उदाहरणं दिलेली आहेत. आपण पावलोपावली ज्यांचं नाव घेऊन मोठमोठ्याने त्या ठिकाणी घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपलं रक्त सळसळ करतं, पण आपण विसरतो की त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी
स्वराज्य स्थापनेची त्या ठिकाणी कल्पना साकारली आणि स्वतःचं होतं नव्हतं त्या ठिकाणी एक प्रकारे सर्वस्व वाहून दिलं. असं म्हणतात की 16वं वर्ष धोक्याचं आहे, पण ते ह्या अर्थाने धोक्याचं आहे. जर तरुणांना खरंच त्यांचा आयुष्याचा अर्थ कळाला तर ते बलिदान देऊ शकतात आणि त्यांचा अर्थ त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात. संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला बंधुतेची भावना शिकवणारे संत ज्ञानेश्वर महाराज, काय वय होतं? 16 वर्षाचं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शक्ती आणि भक्ती हे दोन रूपं एकत्र आलेली आहेत. शक्तीचं खरं स्वरूप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, भक्तीचं खरं रूप आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज. आणि ह्या दोघांनी महाराष्ट्राला जी ओळख निर्माण करून दिलेली आहे ती खऱ्या अर्थाने पुरोगामीची आहे. पण ह्याच महाराष्ट्रामध्ये आजचा तरुण एक प्रकारे विळख्यामध्ये अडकलेला आहे. त्याला कोणीतरी त्या ठिकाणी गिळंकृत करायला सुरुवात केलेली आहे आणि तो जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हा मोबाईल आहे. आपण बघतो, आपण अनुभवतो, घरोघरी दारोदारी एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. ती समस्या अशी आहे की आजचा तरुण उठल्याबरोबर एक काम करतो ते म्हणजे व्हॉट्सअप चॅट काय आलेलं आहे. दुसरं काम त्याचं असं आहे की व्हॉट्सअपला मला फॉलो करणारे किती लोक आहेत, माझं स्टेटस कोणी बघितलं, किती मुलांनी बघितलं, आणि त्यानंतर मी जे टाकलेलं आहे त्याला किती रिस्पॉन्स मिळाले. इंस्टाग्राम असो, ट्विटर असो किंवा त्या ठिकाणी व्हॉट्सअप असो, ह्या आभासी दुनियेमध्ये तो एक प्रकारे गुंतलेला आहे. आणि हा मोबाईल नावाचा सुस्त असलेला अजगर हळूहळू माझ्या देशातील, माझ्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना एक प्रकारे हळूहळू गिळंकृत करतो आहे. पूर्वी काय राहायचं? पूर्वी प्रत्येक घरामध्ये असं वातावरण राहायचं की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक सदस्य प्रत्येकाशी बोलत राहायचा. आई मुलाशी बोलायची, आजी आजोबा नातवाशी बोलायचे. जेव्हा एकत्र जेवण व्हायचं तेव्हा संपूर्ण कुटुंब हसत खेळत त्या ठिकाणी जेवण करायचं. पुढे काय घडणार आहे याच्यावरती चर्चा करायची, सुखदुःखावरती बोलायचे. पण आज अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. घरात सगळेजण असतात, घरामध्ये सगळेजण असतात, परंतु कोणीच कोणाशी बोलत नाही. कारण ताई असो, माई असो, अक्का असो किंवा भाऊ असो किंवा वडील असो, सर्वजण त्यांच्या त्यांच्या ह्या ब्लॅक बॉक्समध्ये गुंत झालेले आहेत. त्याच्याने काय झालेलं आहे? त्याच्याने ह्या आभासी दुनियेमध्ये राहिल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकाला एक वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक आजार सुरू झालेला आहे. बातम्या आलेल्या आहेत की एका मुलीने एक प्रकारे टोकाचं पाऊल उचललं, तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला आणि तिच्या आईवडिलांनी तिला दवाखान्यात नेल्यानंतर मानसिक आजार असल्याचं लक्षण निर्माण झाल्यानंतर त्या डॉक्टरने विचारलं की तुला असं का वाटलं? तिने सांगितलं की आतापर्यंत माझे हजारो फॉलोअर्स होते, पण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं की त्या ठिकाणी फॉलोअर्स कमी झाले, मला चिंता वाटली, माझं महत्त्व कमी झालं असं वाटलं. त्याच्यानंतर काय झालं की माझं वागणं बदललं, विचार करणं बदललं, पण तिला हे कळत नव्हतं की हे सर्व आभासी दुनिया आहे. खरे मित्र कोण, खऱ्या मैत्रिणी कोण, तिला ते कळत नव्हतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण दिलेलं आहे. परंतु बालवाडीपासून तर महाविद्यालयापर्यंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे एक व्यसनाधीन झालेले आहेत. आणि ते जे व्यसन आहे ते व्यसन त्या ठिकाणी इतकं महाग आहे. कोरोना काळामध्ये अशा बातम्या यायला लागल्या की मोबाईल घेऊन दिल्यामुळे आत्महत्या केली, मोबाईल नाही म्हणून त्या ठिकाणी घरातून पळून गेले, मोबाईल घेऊन देत नाही म्हणून त्या ठिकाणी एक प्रकारे घरच्यांशी बोलणं बंद केलं. असं का होतं आहे? आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की मोबाईल हा खूप काही महत्त्वाचा नाही. मोबाईल हा आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी त्या ठिकाणी तयार केलेला आहे, त्याच्यासाठी मी नाही. आणि म्हणून घरोघरी दारोदारी एक प्रकारचं शीतयुद्ध चालू आहे. ते म्हणजे ताईला जर समजा तुम्ही 10,000चा मोबाईल घेऊन दिला तर मला 20,000चा मोबाईल पाहिजे, किंवा शेजारच्या घरात आयफोन आला तर मी त्या ठिकाणी स्वतःचा अपमान समजतो आणि विचारतो घरच्यांना, वडिलांना विचारतो की शेजारी आयफोन दिलेला आहे त्यांना, मला केव्हा आयफोन.
वडील सांगतात की वा माझ्याकडे एवढी इन्कम सोर्स नाही आहे, आयफोनची मी त्या ठिकाणी तयारी करू शकत नाही. मी आपण सर्वांना विनंती करतो की सर्वांचं आदरणीय प्राचार्य यांचं आपण स्वागत करूया. तर मोबाईल हा अशा प्रकारचं व्यसन आहे की तुम्ही किती जरी नाही म्हटलं तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये गुंतला आहात. पूर्वी 2000च्या आसपासमध्येच 1995 ते 99च्या दरम्यान त्या ठिकाणी मोबाईलला सुरुवात झाली हळूहळू. आणि मला आठवतं की बा जेव्हा आम्ही प्रवास करायचो येवलेहून नाशिकला जाताना ज्या एस टीमध्ये आम्ही प्रवास करायचो तेव्हा हमखास नाशिकच्या जवळ आले की लगेच 100 लोकांमध्ये किमान 2 लोक फोन करायचे आणि गाडीमध्ये कळायचं याच्यावर मोबाईल आहे. आणि आम्ही इतकं कुतूहलानं बघायचो की मोबाईल याच्याकडे, बापरे बाप. कारण तो इतका मोठ्यानं बोलायचा की आम्हाला कळायचं याच्याकडे मोबाईल आहे. मग मी एका माणसाला विचारलं, तो कोणी मोठा शेठ होता, त्याचा जो मोबाईल होता तो असा एकदम वजनदार होता, कमीत कमी अर्धा किलोचा मोबाईल होता. आणि त्याला विचारलं की वा याची किंमत काय. तो म्हणे सर किंमत सोडा, हा जर कॉल आला ना मला 20 रुपये पडतात, जर मी फोन केला तर मला 25 रुपये खर्च येईल. पण ती मोबाईल आहे ही दाखवण्याची त्या ठिकाणी एवढी अहमिका होती की आता तो मोबाईल बघितला असं वाटतं की तेव्हा ते तंत्रज्ञान किती मागे होतं. काय होतं, इनकमिंग कॉल आणि आउटगोईंग कॉल, याच्या पुढे काहीच नव्हतं. पण नंतर त्याच्यामध्ये मानवाला गुंतवून ठेवणारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आले. पहिले काय होतं की मोबाईलच्या अगोदर त्या ठिकाणी वेगळी दुनिया होती. ती म्हणजे शेजारी टी व्ही आहे आपल्याकडे नाही. आपण काय करायचो, मॅच पाहायला शेजारी जायचो, त्या ठिकाणी एक प्रकारे चोर पावलाने जायचो आणि हळूच त्या ठिकाणी बसले की घर माझंच आहे, मी उठत नाही. मी जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत उठत नव्हतो. नंतर रामायण आलं, महाभारत आलं, हळूहळू तो काळ बदलला. प्रत्येक घरी त्या ठिकाणी टी व्ही आले. पहिले ब्लॅक व्हाईट होते, नंतर रंगीत आले. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी खूप जे मोठमोठे बॉक्स होते ते गेले, स्लिम होत गेले. आजचे टी व्ही एकदम स्लिम झाले. पण आपण कारण काय, ते अट्रॅक्शन आहे, ते जागेवरतीच आहे, ते 24 तास चालू आहे. पण आपण काय करतो, आपण व्यायाम न करता त्या ठिकाणी बसतो आणि स्वतःला ॲडिक्ट करून घेतो. आता टी व्हीतून बाहेर पडलो तो मोबाईलमध्ये आलो. मोबाईल पहिले इतके लहान होते की त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं अट्रॅक्शन नव्हतं. फक्त काय होतं, आउट गोईंग आणि इनकमिंग होतं, पण खर्च जास्त होता. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्याच्यामध्ये उतरल्या. परिणाम काय झाला की मोबाईल हळूहळू स्वस्त होत गेले आणि त्याची व्याप्ती वाढत गेली. इतकी व्याप्ती वाढली की ज्याला आपण भिकारी म्हणतो त्या भिकाऱ्याकडे सुद्धा आज त्या ठिकाणी एक प्रकारे ॲडव्हान्स असलेला मोबाईल आहे. सांगायचा अर्थ असा की समाजातला प्रत्येक भाग ह्या मोबाईलने गिळंकृत करायला सुरुवात केलेली आहे. काय वाईट परिणाम झाले, वाईट परिणाम असे झाले की तुमची आमची विचार करण्याची वृत्तीच कुंठित होत चाललेली आहे. आपण आपलं दुःख व्यक्त करू शकत नाही, आपण आपला आनंद व्यक्त करू शकत नाही. आपण सर्व आभासी दुनियेमध्ये त्या ठिकाणी एक प्रकार गुरफटले गेलेलो आहोत. आणि एक प्रकारची त्या ठिकाणी अशी एक स्पर्धा सुरू झाली की मला झालेला आनंद त्या ठिकाणी स्टेटसला ठेवतो. मी प्रवासाला निघालो, मी स्टेटसला ठेवतो. म्हणजे लोकांनी माझ्याकडे बघावं, माझं कौतुक करावं, मला विचारावं. ही जी भावना आहे ना, ही भावना त्या ठिकाणी आपण एक प्रकारे स्वस्त करून टाकली. जितका आनंद महत्त्वाचा तितकं दुःख महत्त्वाचं. दुःख हे अशा प्रकारचं औषध आहे की तुम्ही त्या ठिकाणी स्वतः शिकलं पाहिजे. दुःखातून पुढं जाणं, दुःखातून उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. कोलॅप्स होणं नाही, भीक मागणं नाही. आज काय झालंय की त्याचं पण आपण प्रदर्शन करतो. काही लोकांचे स्टेटस बघा सर, असं वाटतं की हा किती दुःखात आहे, आणि खाली बघितलं त्या ठिकाणी काय, एक प्रकारे प्रेम विरह. काही लोक काय करतात की त्याचं भांडवल करतात. म्हणजे आपण आलेल्या दुःखाला सामोरं जाण्यासाठी स्वतःचं मन तंदुरुस्त केलं पाहिजे, ते विसरून जातो. जर अशा प्रकारचं व्यसन त्या काळामध्ये असतं, जर अशा प्रकारच्या सुविधा त्या काळामध्ये असत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले असते का, संत ज्ञानेश्वर महाराज घडले असते का? वा काय गॅरंटी आहे का? म्हणजे आपण ज्यांना आपलं दैवत मानतो हे दैवत त्या ठिकाणी घडले.
कारण की त्यांची आई अशा प्रकारची भगिनी होती की तिने एक प्रकारे त्यांना असं शिकवलं की तू कुठल्याही प्रकारच्या व्यसनात जाता कामा नये, तुला फक्त एकच व्यसन आहे, ते म्हणजे काय की मी परकीय आक्रमण केव्हा मोडून काढतो, मी परकीयांना केव्हा इथं नेस्तनाबूत करतो, माझ्या स्वकीयांना केव्हा स्वतःचं राज्य देतो, हा विचार त्यांचं एक प्रकारचं व्यसन म्हणलं आणि त्या ठिकाणी एक महाराष्ट्र उभा राहिला. तर मित्रांनो, हे जे मोबाईल आहे हे मोबाईल त्या ठिकाणी वापरा, परंतु त्याच्यावर आपलं नियंत्रण ठेवा. तो आपल्यावर नियंत्रण करता कामा नये, हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मोबाईल हे एक व्यसन आहे आपण असं म्हणतो, पण त्याचबरोबर इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं त्या ठिकाणी आहेत की ती अत्यंत चिंता काम त्या ठिकाणी होतं आहे. ते म्हणजे काय की भारतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं केले जात आहेत तरुणांकडनं, ते इतके भयानक आहेत की त्यामध्ये पूर्णपणे पंजाब हा जो प्रांत आहे हा एक प्रकारे बुडालेला आहे. त्याच्यावर आधारित एक चित्रपट येऊन गेलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे उडता पंजाब. काय आहे ह्या उडता पंजाब ह्या चित्रपटामध्ये? किंवा मी आता परवा आमचे ओळखीचे एक त्या ठिकाणी एक सेंट्रल रेल्वेमध्ये काम करणारे होते, मोठे गृहस्थ होते, ते रिटायर झाले, त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की बुवा आम्ही पंजाबमध्ये होतो 5 वर्ष, पण मी माझी बदली मुद्दामून करून घेतली. म्हटलं काय कारण? ते म्हणे की हायस्कूलपासून व्यसनाची सुरुवात झालेली आहे. पंजाबमधल्या प्रत्येक शाळेमध्ये बहुतांश मुलं ही व्यसनी झालेली आहेत आणि त्या काळजीमुळं तिथे त्या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण आहे की कुठल्याही प्रकारचा आदर्श समोर नसल्यामुळे त्या ठिकाणी हा पूर्णपणे जो पंजाब प्रांत आहे हा एक प्रकारे कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती आहे. व्यसनं केल्यामुळं काय नुकसान होतं आणि स्वतःची शिस्त पाळण्यामुळे काय त्या ठिकाणी फायदा होतो, याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एक ज्वलंत उदाहरण आहे. ते म्हणजे तुम्हाला आता मी सांगतो, तुम्हाला नाव कळतील. 1985 साली अजित तेंडुलकर या माणसाने त्याचा लहान भाऊ घरामध्ये खूप त्या ठिकाणी तोडफोड करतो, खूप खेळतो, त्याला आवरता येत नाही, त्याच्याकडे खूप ताकद आहे, खूप चपळ आहे आणि तो सर्वांचा लाडका आहे. हा वाया जाऊ नये म्हणून त्याला आचरेकर सरांकडे आणलं. आचरेकर सरांनी त्याला बघितलं आणि त्याला फेटाळलं. त्याला सांगितलं की हा चांगला फलंदाजी करू शकत नाही, याला घेऊन जा घरी. जेव्हा अजित घरी त्याला घेऊन आला, अजितच्या डोळ्यातून पाणी आलं की याचं व्हायचं काय, कारण की हा गोंडच पोरगा एकदम, हा सगळ्यांचा त्या ठिकाणी आवडता आहे, पण खूप खेळतो. परत सेकंड डेला हा परत त्याला घेऊन गेला आणि आचरेकर सरांना विनंती केली की याला एक संधी द्या, याला एक संधी द्या, हा बॅटिंग करतो, खूप चांगली बॅटिंग करतो. जवळपास त्यांनी खूप त्याची त्या ठिकाणी एक प्रकारे पाया पडल्या, त्याला विनंती केली. शेवटी त्यांनी मान्य केली की त्याला खेळव आणि त्याला खेळताना बघितलं. 2 तास खेळताना त्याला बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की हरकत नाही, हा चांगला खेळतो दिसतंय, त्याला तुम्ही आणायला हरकत नाही. त्या क्षणापासून त्या लहान मुलाचं आयुष्य बदललं. आचरेकर सरांनी त्याला एक प्रकारे शिस्त शिकवली, त्याला इतकी शिस्त शिकवली आणि तो इतका प्रामाणिक निघाला की त्या ठिकाणी तो हळूहळू एक एक टप्पा पार करत गेला आणि तो कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडला नाही, पैशांच्या मागे लागला नाही, प्रसिद्धीच्या मागे लागला नाही. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच होतं की जगातला कुठलाही बॉलर असो त्याला मी उत्तमातलं उत्तम त्या ठिकाणी डिफेन्स करेल, अटॅक करेल आणि माझ्या फलंदाजीने त्याला उत्तर देईल. तो दिवसातले 12 तास वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मॅचेस खेळायचा. मॅचेस खेळून आल्यानंतर आचरेकर सर त्याला सांगायचे की ह्या मैदानावरती जेवढे लोक आहेत, शिवाजी पार्कला संध्याकाळी फिरणारे अनेक लोक असतात, तर आचरेकर सर सांगायचे की आजची शेवटची टेस्ट म्हणजे काय, ह्या 3 स्टंपवरती त्या ठिकाणी मी नाणं ठेवलेलं आहे आणि तुला फटका मारायचा आहे, पण ह्या ग्राउंडवरती असणारा कुठल्या माणसाने जर कॅच घेतला तू आऊट, तू आऊट झाला की तुला शिक्षा. त्यामुळं सचिन तेंडुलकर हा
12 वेगवेगळ्या प्रकारच्या मॅचेस खेळून आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सरांची जी स्पर्धा होती, ही जी परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये कधी नापास झाला नाही. कारण तो अशा पद्धतीने शॉट मारत होता की त्या ठिकाणी त्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो गॅप काढणं. आज म्हणता म्हणता 20-30 वर्षापूर्वीचा एकदम गोंडस असे घुंगराळे बाल असलेला हा मुलगा आज भारतरत्न झाला. काय कारण आहे? भारतरत्न जिवंतपणी असणं, मिळणं हे अशक्य गोष्ट आहे. पण हे का घडलं? कारण की त्याने कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही, कारण की तो कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाच्या मागं लागला नाही, तो फुटकळ प्रसिद्धीच्या मागं लागला नाही, तो कुठल्याही वादात पडला नाही. आणि त्याचबरोबर त्याचा जो मित्र होता विनोद कांबळी, आज आपण बघतोय ह्या विनोद कांबळीची अवस्था काय कारण आहे? आचरेकर सरांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की सचिनपेक्षा सर्वात जास्त नैसर्गिक हुशारी कोणाकडे आहे? तो विनोदकडे. सचिनपेक्षा आकर्षक फलंदाजी कोण करेल? तर विनोद करेल. आणि हे खरं ठरलं, कारण विनोद कांबळी जेव्हा आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी स्पर्धा खेळायला लागला तेव्हा पहिले 3 डबल सेंचुरी त्याच्या आहेत. आणि विनोद कांबळी हा अशा प्रकारचा फलंदाज होता की त्याच्या लेव्हलचा फलंदाज आजपर्यंत झालेला नाही. मग नेमकं काय बिघडलं अशा ठिकाणी की तो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडायला सुरुवात झाली आणि त्याने वेगवेगळ्या टप्प्यावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं सुरू केली. आणि म्हणता म्हणता एक आदर्श फलंदाज, भारताच्या टीममधला एकदम आधारस्तंभ म्हणता येईल असा तो त्याच्या स्वभावामुळं, त्याच्या कमजोर अशा स्वयंशिस्तीमुळे आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं त्याला दिसत गेली. मग तो पैसा असेल, प्रसिद्धी असेल, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं असतील, आणि परिणाम असा झाला की सचिनच्याही अगोदर तो एक प्रकारे उद्ध्वस्त झाला. आज आपण व्हिडिओ बघतो, आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी रील्स बघतो, त्या ठिकाणी दिसतं की एकेकाळचा हा सर्वांना लाजवणारा फलंदाज, त्याला त्याच्या पायावर उभं राहता येत नाही. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल की विनोद कांबळीचे वडीलसुद्धा चांगलं क्रिकेटपटू होते. त्यांना भारताकडनं खेळायची इच्छा होती, परंतु ते खेळू शकले नाही. त्यांनी काय सांगितलं? त्यांच्या काळातला जो एक चांगला फलंदाज होता सुनील गावस्करच्या मदतीने त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे, हा पुढे खेळला पाहिजे. पण त्याच्याकडे गुणवत्ता होती, तो पुढे आला, पण नेमका घात केला. तो घात असा झाला की याला वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं लागली आणि सोनेरी आयुष्य एक प्रकारे त्या ठिकाणी राखमय झालं. तुम्हा सर्वांना एक प्रकारची प्रामाणिक अशी विनंती आहे की आपण सर्वजण म्हणतो, ऐकतो, काय ऐकतो? की भारत हा विश्वगुरू होणार आहे, भारत हा संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणार आहे. पण ते खरंच शक्य आहे का? आज तुम्हा सर्वांना एका गोष्टीची त्या ठिकाणी चिंता लागली पाहिजे की पूर्ण जगामध्ये 2च देश आघाडीवरती आहेत. एक आहे अमेरिका आणि दुसरा आहे चायना. हा तोच चीन आहे की ज्या देशाने भारत स्वतंत्र झाल्यापासून आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. आता चीनकडनं आपल्याला असं आव्हान आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय आहे? AIचा रिपोर्ट आला आणि तुम्ही सर्वांनी केव्हा ना केव्हा तरी ते वाचन करा. मागच्या महिन्याच्या लोकसत्ताचे जे संपादक आहेत गिरीश कुबेर यांनी युवाल हरारी याची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जगामध्ये भारत कुठेच नाही आघाडीवरती. आपण फक्त काय करतो? गमजा करतोय. ते शक्य केव्हा होतं? APJ कलाम होते तोपर्यंत शक्य होतं, आता ते शक्य नाही. कारण काय? की भारताची तरुण पिढी 100% नाही पण कमीत कमी 50% व्यसनाधीन झालेली आहे. कुठल्या प्रकारची व्यसनं आहेत आपल्या तरुणांना? तर पहिलं व्यसन जे आहे ते म्हणजे मोबाईल आहे. दुसरं व्यसन कुठलं आहे? ते म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आयतं काय मिळेल, लाडकी बहीण आहे की नाही. म्हणजे
आपल्याकडे त्या ठिकाणी कष्टाला पर्याय नाही हे शिकवलं जात नाही. जोपर्यंत भारतातला तरुण अभ्यासामध्ये AI मध्ये प्रगती करून पुढे जात नाही, तोपर्यंत आपोआप भारताची प्रगती होऊ शकत नाही. दरवर्षी जे काही पेटंट जाहीर होतात, दरवर्षी जे काही जागतिक दर्जाचे पेटंट जाहीर होतात, त्यामध्ये जर आपण 100 म्हटलं तर 100मध्ये एखादा असतो भारतीय, पण 100मध्ये 40 ते 50 कोण असतात चायना, 50 ते 60 कोण आहे अमेरिका, बाकीचे कोणते देश आहेत जर्मनी, रशिया. याचा अर्थ असा आहे मुलांनो की आपण जे काही शिक्षण घेतो आहोत, या शिक्षणाच्याही व्यतिरिक्त आपण काहीतरी शिकलो पाहिजे. त्याच्याने आपलं आयुष्य समर्थ केलं पाहिजे, समृद्ध केलं पाहिजे. आणि त्यासाठी पहिली जी पायरी आहे ती म्हणजे आपण आपल्याशी संवाद साधला पाहिजे की नेमकं माझं काय काम आहे, मला नेमकं काय शिकायचं आहे. जर मला आर्ट्स शिकायचं आहे तर का शिकायचं आहे, मला कॉमर्स शिकायचं आहे तर का शिकायचं आहे, मला सायन्स शिकायचं आहे तर नेमकं काय शिकायचं आहे, आणि शिकल्यानंतर मी त्या ठिकाणी पुढे काय शिकणार आहे, मी पुढे काय करणार आहे, याचा जर आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा आराखडा तयार केला नसेल तर सर्वांनी हा विचार जरूर करावा. कारण की आज माझे विद्यार्थी MSc PhD आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यामध्ये त्या ठिकाणी अधिकारावरती आहेत. मला त्यांच्याशी चर्चा करताना कळतं की सर फक्त MSc आणि PhD पुरेसे नाही. कारण आत्ता मी सांगितल्याप्रमाणे ज्या जागतिक दर्जाच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी जे ऑफिसर्स आहेत ते मोस्टली कोण आहेत, चायनीज आहेत, मोस्टली कोण आहेत, कोरियन्स आहेत, जर्मनीचे लोक आहेत, भारतीय लोक खूप कमी आहेत. याच्यामागचं कारण काय, कारण की आपल्याकडे त्या पद्धतीचं शिक्षण होत नाही. आणि त्यामुळं तुमचं जे बेसिक लर्निंग आहे त्याला तुम्ही जोड दिली पाहिजे. ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑनलाईन कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं जीवन एक प्रकारे समृद्ध केलं पाहिजे. जाता जाता मी फक्त एवढं एकच सांगतो की तुम्ही सर्व तरुण आहात. भारत हा तरुणांचा देश आहे. संपूर्ण जगामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आघाडीचे देश आहेत त्या देशांमध्ये तरुणांची संख्या खूप कमी आहे. पण भारत हा असा देश आहे की त्यामध्ये कमीत कमी 50% तरुणांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून भारताला तरुणांचा देश असं म्हटलं जातं. जर तरुण व्यसनाधीन असतील, जर तरुण त्या ठिकाणी एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षणामध्ये गुंतलेले असतील तर तरुणांचंही नुकसान होणारच होणार, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याही देशाचं नुकसान होऊ शकतं. आपण जर टिकलो, आपण जर शिकलो, आपण जर पुढं गेलो तर आपोआप आपला देश पुढं जाणार आहे. आणि त्यासाठी आपल्यासाठी म्हणा किंवा कुटुंबासाठी म्हणा किंवा आपल्या देशासाठी म्हणा, आपण त्या ठिकाणी एक काम केलं पाहिजे की आपलं जे शिक्षण आहे हे शिक्षण पूर्ण करत असताना आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती व्यसनाधीन होऊ नका. व्यसन हे अत्यंत विध्वंसक करणारं रसायन आहे. त्यापेक्षा आपण जी आपली स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी अभ्यास करा, कष्ट करा, एवढं सांगतो आणि थांबतो. सर बोल ना, सर बोलतो थोडंसं. आजचा आपला व्याख्यानाचा जो विषय होता व्यसनाधीनता किंवा व्यसनमुक्ती, तर हा विषय सर आज जेव्हा कळालं कवी बांडिक सर येत आहे ह्या विषयावरती आपलं आता व्याख्यान होणार आहे, तर असं बरं वाटलं आणि छाती फुगली जराशी का लहानपणापासून मी कुठलंच व्यसन केलं नाही याचा मला अभिमान वाटला. आणि आता टाळ्या वाजल्यावर अजून कसं तरी असं झालं आहे, कारण माझं वाक्यच संपलं नव्हतं का ती मला जो अभिमान वाटत होता का सरांनी जी सुरुवातच केली मोबाईल व्यसनाधीनता याच्यापासून केली, आणि किती नाही म्हटलं माझ्याही दिवसातला 1-1.5 तास त्या मोबाईलच्या सानिध्यात जातो. का इतर व्यसन जर तुम्ही करत असाल, काही असेल, तंबाखू असेल, सिगरेट असेल, काय असेल, ते व्यसन करताना तुम्ही निदान काहीतरी काम तरी करता. मोबाईल हे असं व्यसन आहे का ते तुमच्या दिवसातलं 2-3 तास घेऊन जातं, त्यावेळात तुम्ही काहीच काम करू शकत नाही. आणि अभ्यास गेला, सगळंच गेलं त्याच्यामध्ये. मग आता
सरांचं व्याख्यान झाल्यावरती असं वाटतंय का मी सुद्धा आता कंट्रोल केलं पाहिजे, मी सुद्धा व्यसनाधीन आहे. माझा प्रत्येकाला असा सल्ला असेल, विद्यार्थी दशा आहे तुमची, का स्वतःला कंट्रोल करा, मोबाईल थोडासा कमी वापरा. सरांनी जे काही सल्ले आपल्याला दिले त्यांचाही आदर करा. त्यांनी सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं, विनोद कांबळीचं उदाहरण दिलं. शिकवणारा गुरु एक होता, शिकवणारी पद्धत एक होती. ते विनोद कांबळीकडं टॅलेंट होतं, पण निव्वळ व्यसनापायी पद गेली, पैसा गेली, इज्जत गेला, सगळं गेलं, आरोग्यही गेलं. आणि सचिन आज असा वाटतो का तो रिटायरच वाटत नाही, अजूनही यंग दिसतो तो तरुण. अजून तो कसा काय रिटायर झाला सचिन तेंडुलकर असं वाटतं आपल्याला. तर सर्वांना सरांनी जे काही मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा जीवनामध्ये वापर करा असं मी प्रत्येकाला या प्रसंगी सुचवतो. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. आज माझे अतिशय जवळचे सन्मित्र अजय विभांडिक सर यांचं व्याख्यान होतं, त्यामुळे कॉलेजवरनं नुकतंच घरी गेलो आणि नंतर म्हटलं नाही काही झालं तरी चालेल, आपण गेलं पाहिजे. ताबडतोब तसाच परतलो आणि मला खूप छान लाभ झाला, हे सगळं ऐकायला मिळालं. मलाही मोठं छान वाटतं की मी आयुष्यात कुठलंच व्यसन केलं नाही. हे थोडंसं लागायला लागलं होतं हे व्यसन, आता यांच्या हातात दिलं ते, तर त्याला मी बरंच कमी केलं. याचं खरंच व्यसन लागू शकतं. म्हणजे मी सर माझा अनुभव सांगतो की मला मोबाईलची खूप हौस आहे. म्हणजे चौधरी सर वगैरे त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस लोक नोकियाचं साधं फोन वापरत होते तेव्हा मी N सिरीजचा i70 वापरला, N90 वापरला, हे असे खूप, नंतर 2-3 आयफोन वापरले आणि आता ठरवलं की अतिशय साधा मोबाईल वापरायचा की जेणेकरून याच्यात आपला वेळ जाणार नाही, कारण मग आपलं वाचन होत नाही आणि आपल्या कामावरती खूप परिणाम होतो. हे इतकं वाईट व्यसन आहे मोबाईलचं. तुम्ही रील्स बघता ना सगळे, ते एकदा बघायला लागलं की 1-2 तास कसा निघून जातो हे आपल्याला कळत नाही. फेसबुकलाही तुम्ही गेले की तिथेच सगळ्या जगाशी तुम्ही हे कॉन्टॅक्ट करता, पण तुम्ही सगळे ब्लँक होत जातात. त्यामुळे सरांनी जे व्याख्यान दिलं त्या अनुषंगाने मी तुम्हाला विनंती करेल की मोबाईल गरजेची गोष्ट आहे. मलाही तो पुन्हा पुन्हा लागतो, सगळ्यांनाच लागतो. म्हणजे मोबाईल खिशात नसेल तर आता राहणं शक्य नाही, कारण मी काही कंटिन्यू याच्या आपल्या कम्प्युटरवरती बसलेलो नाही. दररोज मेल बघावे लागतात, संस्थेचे ग्रुप आहे, विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, काही मुलं मेसेज टाकतात, स्टाफचे ग्रुप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहे की तिथं आपल्याला ऑफिशियली जे कामं असतात. आमच्या प्राचार्यांचा ग्रुप आहे, त्यानंतर संस्थेचे ग्रुप आहे, ज्युनियर कॉलेजचे ग्रुप आहे, सगळे म्हणजे काय चाललं तिथे आपल्या कळणं गरजेचं असतं. तुमच्या सगळ्या ग्रुपला मी जॉईन असतो. मुलं काय करतात ते मला कळतं तिथे. प्राध्यापकांनी काय सूचना टाकल्या, काय चाललेलं आहे, हे खूप आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे मोबाईलला मी या अनुषंगाने नावं ठेवणार नाही, परंतु नको तेवढा वेळ त्याच्यामध्ये, म्हणजे व्यसन म्हणून ते करू नका, कामाची गोष्ट म्हणून नक्कीच ते उपयुक्त आहे. बाकी जर व्यसनच करायचं असेल तर सरांच्या, आता सर तुम्हाला सांगतो की त्यांचा मला वाटतं 14 स्पोर्ट्सचा क्लब आहे, गुड मॉर्निंग 40. तर मी 40+. मी बऱ्याच जणांना फेसबुकला ॲड आहे, त्यांच्या फेसबुकला मी जॉईन आहे. तर इतकं छानपैकी ते व्यायाम होतो, पळतात, धावतात, हे सगळे त्याचे डॉक्टर्स, वकील असे एक छान सगळे ग्रुप आहे की ज्याच्यामधनं क्रिकेट ते चांगलं खेळतात. आता सकाळी कॉलेज असल्यामुळे मला ते शक्य नाही, परंतु सायकलिंग करणं याचं व्यसन लागू द्या, पायी चालणं याचं व्यसन लागू द्या, योगा प्राणायाम त्याचं व्यसन लागू द्या. आणि एक जे व्यसन मी नेहमी सांगतो तुम्हाला की वाचनाचं व्यसन लावून घ्या. तुम्ही एकदा वाचनाचं व्यसन लावलं की मग तुम्ही सक्सेस व्हाल, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाही, कारण तिथं ज्ञानेंद्रिय अतिशय एकाग्र होत असतात. तुम्ही बघा वाचत असताना रील्स पाहताना तरी तुम्हाला डिस्टर्बन्स थोडेफार चालतील, पण वाचन करताना माणसाला डिस्टर्बन्स चालत नाही, कारण ज्ञानेंद्रिय तिथे एकाग्र करावी लागतात. आजचं व्याख्यान खरंच सुंदर झालं.
मी थोडासा उशिरा आलो, परंतु मलाही चांगला लाभ झाला. कारण माझे विद्यार्थी, मी खात्री देतो सर, हे पूर्ण निर्व्यसनी मुलं आहे. आमच्याकडे एकही मुलगा मला कधी व्यसन करताना दिसला नाही. कारण माझं खूप बारीक ऑब्झर्वेशन असतं मुलांकडे. त्यामुळे फार तुम्हाला मी 100+ मार्क्स देईल की तुम्ही कोणीही व्यसनी नाही. जे व्यसनी ते विनोद कांबळेचं पुन्हा पुन्हा येतं सर फेसबुकला. त्याला आता उभंसुद्धा राहणं अशक्य झालेलं आहे, अशी परिस्थिती. सगळे लंग्स वगैरे त्याचे सगळं शरीर डिस्टर्ब झालेलं माणूस आहे. एक काळ काय सुवर्ण काळ होता की ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजलेला खेळाडू, परंतु या सगळ्या गोष्टीत सापडला की माणसं संपून जातात. बस एक घटना सांगतो आणि थांबतो. मला प्रत्यक्ष घटना सांगायला आवडतं कारण त्या वास्तव असतात. नागपूर कॉलेजला सरांना, चौधरी सरांना आठवत असेल, सावंत नावाचा मुलगा होता आणि युवराज सावंत, यस, चांगला खेळाडू मुलगा होता. परंतु अंगात रग होते, घरची परिस्थिती होती, तब्येत परमेश्वराने खूप चांगले दिलेले होते, हाडापेराने वाढलेला चांगला मुलगा. परंतु वाईट संगत आणि वाईट व्यसनं लागले आणि त्याचा जेव्हा अंत झाला तेव्हा आम्ही तो पाहिला तर अतिशय दुर्दैवी. म्हणजे वय मला वाटतं 30-32व्या वर्षीच तो सोडून गेला. आता काय आजार होता काय याच्यावरती मी फार चर्चा करणार नाही. पण एकदा माणसाचं पाऊल चुकलं की त्याची गाडी परत ट्रॅकवरती येत नाही. त्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे ते इतकं मौल्यवान आहे की या मौल्यवान आयुष्यामध्ये या गोष्टीला एक प्रगती कमी झाली, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सुखाच्या कल्पना एकदा करून घ्या. अगदी ऑडीमध्येच फिरलं पाहिजे आणि ऑडीतले माणसं फार सुखी असतात असं अजिबात नाही. त्यामुळे सुखाच्या कल्पना निश्चित करा. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, सरांच्या व्याख्यानामधनं कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. आज समाज तुम्हाला व्यसनी बनवायला निघालेला आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघा, गुटखाला बंदी आहे. तुम्हाला मी सगळ्या येवल्यातल्या सगळ्या पानटपऱ्यांवरती गुटखा मिळवून देतो. म्हणजे मी खात नाही पण सांगतो मी तुम्हाला. मग येतो कुठून? बंदी आहे ना, येतो कुठून? म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. नायलॉन मांजाला बंदी आहे, सगळे पतंग नायलॉन मांजाने उडून राहिले. म्हणजे बघा तुम्ही की हे सगळं या चुकीच्या गोष्टींमुळे हे तुम्हाला प्रलोभन आहे. आज बघा, एखादा व्यसनी मित्र दुसऱ्याला म्हणतो, नाही रे चाल तू काय एकदा थोडा घेऊ बघ, काय केलं आहे भारी वाटतं, असं काहीतरी सांगतो. तो व्यसनी झाल्यानंतर म्हणतो काय याला काही कळालं का, याचं आयुष्य गेलं वायाला. त्यामुळे छान आजचं व्याख्यान हे तुम्हाला उद्बोधक आहे. चांगलं तुम्ही हे स्मरणात ठेवा. तुमचं आयुष्य हे तुमच्यासाठी जेवढं महत्त्वाचं असतं तेवढं कुटुंबासाठी असतं, लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही इथं आहे तरी आमची कुठेतरी वाट पाहणार आहे, तुम्ही इथं आहे तर तुमची कुठेतरी वाट पाहणार आहे. हे नेहमी आयुष्यात डोळ्यापुढे ठेवायचं. दुसरं, शिस्तबद्धता, वेळेचं व्यवस्थापन. तुम्हाला आम्ही असं कधीच म्हणणार नाही तुम्ही हसू नका, तुम्ही दंगामस्ती करू नका, सगळ्या गोष्टी करा. हे छानपैकी आनंदाने जगा. मित्र आले तर हसा, खेळा, विनोद करा, याबद्दल आमचं दुमत नाही. पण आपली एक शिस्त सोडू नका. इथं बसलेली जी सगळी माणसं आहे ना, ही सगळी टॉपर आलेली माणसं आहे त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये. म्हणजे सर SSVPS सारख्या अतिशय मोठ्या कॉलेजला शिकलेलं आहे. धुळ्याच्या नावाजलेलं जय हिंद असेल, SSVPS असेल, मोठी कॉलेजेस आहे की ज्या कॉलेजला म्हणजे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आणि त्या कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळवणं, पहिला येणं किंवा स्वतःचं मेरिट प्रस्थापित करणं. आता चौधरी सर मुळा जेडचे प्रताप कॉलेज, अंमळनेरचं प्रताप कॉलेज, हे अतिशय मोठं कॉलेज आहे. प्रताप कॉलेज म्हणजे नाव आहे. मी ज्या कॉलेजला शिकलो ते दोघंही कॉलेज इतके मोठे, SHM कॉलेज आणि आमचं KG सोमय्या कॉलेज, हे दोघंही मोठे कॉलेजेस आहे. आता मी तुम्हाला कॉलेजचा विषय यासाठी सांगितला की मुलांच्या गुणवत्तेनुसार कॉलेज ओळखलं जातं. आपलं कॉलेज छोटं असेल परंतु आज येवला तालुक्यामध्ये नाव आहे का? कारण ही तुमची शिस्तबद्धता. नाव शेवटी तुम्ही मिळवून देणार आहे. आम्ही किती प्रयत्न करायला लागलो आणि तुम्ही जर त्याला प्रतिसाद नाही दिला तर आम्ही काही करू शकत नाही. वर्गात पंखे लावणं, चांगलं धाराकोरात करणं, त्याला वॉल चांगल्या करणं, रंग देणं, हे आमचं हे प्राचार्यांचं काम आहे. पण त्याचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी.
तुम्ही येऊन जर तिथं थुंकलात, पिचकाऱ्या मारल्या, ते रंगवल्या भिंती, तर मग त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे मी तुम्हाला 100% मार्क्स देईल. 1 वर्ष झालं सर, आमच्या एकाही भिंतीला मुलांनी अजून डाग पाडला नाही. त्याच्यासाठी तुम्हीच तुम्हाला एकदा टाळ्या वाजवा. ह्या टाळ्या आयुष्यभर वाजल्या पाहिजे, कारण आपल्या सगळ्यांना अतिशय चांगलं शैक्षणिक काम करायचं आहे. तुम्हाला धन्यवाद देऊन थांबेल. आपल्यासाठी वेळात वेळ काढून सरांचं आपण व्याख्यान नियोजित वेळेत केलेलं होतं. असं म्हटलं आता, जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. आपल्याला गावामध्ये काही गोष्टी सर्वे रूपात करायच्या आहेत. ते डिजिटल याचं करत असताना, साक्षरतेचं करत असताना आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं होतं. आपण ज्या घरात जाणार आहोत त्या घरातला जो काही सदस्य असेल, तर त्या घराच्या प्रमुख सदस्याचं आपल्याला हे बघायचं होतं की त्याचा व्यवसाय काय आहे, तो व्यवसाय करत असताना घरातलं इन्कम किती आहेत, आणि इन्कम केल्यानंतर त्या घरामध्ये असणारा जो प्रमुख आहेत त्या प्रमुख व्यक्तीला कोणत्या प्रकारचं व्यसन आहेत. मग दारू असेल किंवा तंबाखू असेल किंवा काय असेल, तर ते आम्हाला नोंद करायची आहे. आणि एक रिक्वेस्ट करायची आहेत, आमच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करायची आहेत की जर समजा काय असेल समजा, तर सोडण्याचा प्रयत्न करा. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रेरणादायक व्याख्यान सरांचं झालेलं आहे. सर येणार होते त्या दिवशी, परंतु आपल्याला उद्यापासूनच काही गोष्टींना सुरुवात करायची आहे. मला असं वाटतं की कोकाटे सर आले नाही म्हणून सर आले, हे आपले भाग्य समजा. मी सरांचं महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप सरांना धन्यवाद देतो, आभार देतो. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना खूप उत्साह वाढावा, आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी. कारण सर स्वतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून आपल्या येवला महाविद्यालयामध्ये सरांनी काम केलेलं आहे. सरांना असं वाटतं आपल्या येवला तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातले जे काही येणारे विद्यार्थी आहेत यांची सर्वांची आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती सरांना खूप जवळून माहिती आहेत. म्हणून सरांना असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जावं, विद्यार्थ्यांना काहीतरी मोटिवेशन द्यावं की हा जो काय आपला 7 दिवसाचा जो काही एक चांगला कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक तर आहेच आहेत, त्याचबरोबर आपल्याला काही धार्मिक गोष्टींचाही विचार करायचा आहे. आपण ज्या परिसरामध्ये राहणार आहोत त्या परिसराचं पावित्र्य राखायचं आहे. आपल्याला ज्या समाजात जायचं आहे त्या समाजामध्ये अज्ञान आहेत, आपण सुज्ञ आहोत, आपण ज्ञानी आहोत. आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये दोघांमध्ये असणारा अंतर जे आहे ते अंतर कमी करून आपल्याला त्यांच्याकडनं काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये थोडंफार विमांडिक सरांनी सांगितलं की आपलं महाविद्यालय कशामुळे ओळखलं जातं, तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च झालेलं आहे जुनं. श्री विशेष अंक जर समजा तुम्ही एक वेळेस वाचला ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आहे ना कित्येक लोकांची PhD होऊ शकते. इतकं सुंदर, आणि तेही NSSच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक गावात त्यावेळेस स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर अतिशय सुंदर, सर नाही आज रणजित परदेशी सर, परंतु ते नाव सरांनी जे काही सांगितलं की तुमचं महाविद्यालय असं आहे, तुमचं महाविद्यालय एवढं मोठं आहे, हे जे सांगितलं आता ना, म्हणजे